गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? चला तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर मी उठलो आता बघा, 6 वाजता उठलो होतो. 6 वाजून 10 मिनटं झालेत आता. हे बघा, दादू झोपला आहे, सागर पण झोपलेला आहे आणि शुभांगी पण झोपली. शुभांगी उठ ना. ए उठ. नाही उठत? गुदगुल्या करू का? पाय दुखताय ना. पाय दुखालेत? दाबू का पाय? मग ते नको. तर आम्ही काल 300 नारळ आणलं होतं. तर 300 नारळामधले काल थोडेफार विकलेत. आता आज त्याच्यासाठी लवकर उठलोय मी. लवकर जावा म्हणलं आज दुकान लावायला. सकाळ सकाळ जरा विकतात नारळ. 10 तारीख आहे आज, सोमवार. उद्या 11, 12, 13 तारखेला होळी आहे. तर घाट्या आणल्यात, कलर आणलेला आहे. तर आज नारळ विकायचे का बऱ्यापैकी विकले पाहिजे आज, कारण का उद्या मला घाट्याचं दुकान लावणे. 2 दिवस विकतात माल. पुन्हा होळीचा कलर आणला आहे, होळीचं कलर लावणे. तर आज बऱ्यापैकी नारळ विकले पाहिजे. म्हणून म्हणलं चला जरा लवकर उठावून आवराव, थोडा शुभांगीला जरा मदत करू लागाव. हे बघा, आता भांडे पडले, तेवढे भांडे घासणे आहेत बघा. एवढा कालचा पसारा. रात्री आम्हाला बराच उशीर झाला, तर त्याच्यामुळे भांडे वगैरे घासून झाले नाही. ते फ्लावरची भाजी बनवायचा विचार आहे. फ्रीजमधनं काढून ठेवली. ते कालचं दूध पण आहे, फ्रीजमधनं काढून ठेवले. कारण का आम्ही आता फ्रीजमधनं काढून ठेवले म्हणजे आता ते बाहेरच्या हवेमध्ये जरा थंड होईल, म्हणजे गरम होईल. कारण का 1 तास आधी फ्रीजमधनं काही जरी तुम्हाला बनवायचं असेल किंवा खायचं असेल तर खाण्याच्या 1 तास आधी काढून ठेवायचं, ते चांगलं असतं. आणि फ्रीजमधनं काढून ताबडतोब नाही खायचं. मागच्या व्हिडिओमध्ये पण एका सांगितलं होतं मी की असं करू नका, चुकीचं आहे. कारण की एकदम फ्रीजमधनं काढतो आपण आणि खातो, ते शरीरावर खूप रिॲक्शन होतं त्याचं. आता बघा, 6 वाजता काढलेली, आता 7 वाजेपर्यंत शुभांगी भाजी बनवून त्याची, 7, 7:30पर्यंत समजा, किंवा मग 8 वाजेपर्यंत. त्या हिशोबाने मी काढले. दूध पण काढून ठेवले. दुधाला दूध पण लागेल 1 घंट्यानंतर, की कमीत कमी 1 तास आधी काढून ठेवा प्लीज. चला भांडे घासतो मी आता. शुभांगी उठण्याच्या आधी भांडे घासून टाकतो. भांडे झाले बघा आता नेमकंच. हे बघा, पूर्ण भांडे घासलेत. शुभांगीसाठी पाणी पण ठेवले गॅसवरती, आंघोळ करून घेतो म्हणे. हे बघा, दिवसाची पण सुरुवात होते आता. थोड्या वेळाने सूर्य निघन. हे बघा, भांडे पूर्ण घासलेत मी आता नेमकंच. जर बायको तुमच्या कामामध्ये तुम्हाला मदत करत असाल तर तिच्या कामामध्ये तुम्ही पण मदत केली पाहिजे, असं मला वाटतं. चला उठा. तुम्ही कुठलंही जरी काम करत असाल तर बायको तुम्हाला मदत करत असेल तर तिच्या कामामध्ये तुम्ही पण मदत केली पाहिजे, असं काही नाही आहे. काल पाणी आलं तर लेकरांनी भरून ठेवलं. चला आता मी आंघोळ वगैरे करतो, तोंड वगैरे धुतो.